सो व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मामाच्या म्हशींचा आणि गायींचा गोठा. हा असा गोठा आहे आणि ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे म्हशी आणि हे गायी आहेत. हा काय, आणि हे कडबा कुट्टीचं मशीन आहे आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे ना, तो हे चालू करतोय कारण की सो गाईज, तर ना तुम्ही असं बघू शकता की इथून असं घालायचं असतं वैरण आणि इथून रोल होईल हे इथं येतं आणि इकडचे जे ब्लेड्स आहेत ते असे फिरतात आणि हे म्हशींसाठी आणि गायींसाठी असं बारीक कुट्टी बनवतात कारण की त्यांना खायला सोपं पडेल. हा काय, आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे गाई आणि आता परत आम्ही चालू करणार आहे. कर चालू. सो गाईज, तर ना आता मागाशी कुट्टी केलती ती आता जनावरांना जे खायला दिली आहे आणि आता जनावरं चरत आहेत. आणि आता मी तुम्हाला ना सगळ्या जनावरांची हे जात सांगतो. हे जी कुठली जात आहे? रेड आहे. रेड आहे. हा घरचा रेड आहे. हा घरचा रेड आहे. ही कुठली आहे? मुर्रा. मुर्रा. या सर्व म्हशी मुर्रा जात. सो गाईज, तर ना ह्या सगळ्या म्हशी आहेत ना तुम्हाला दिसत आहेत त्या तिकडच्या इकडच्या, ह्या सगळ्या म्हशी मुर्रा जातीच्या आहेत. आणि ज्या गायी आहेत त्या कुठल्या आहेत रे? त्या जर्सी जातीच्या आहेत. आणि ह्या किती लिटर दूध देतात? कमीत कमी 10 रोजचं 10 लिटर. सो गाईज, तर ना ह्या कमीत कमी रोजचं 10 लिटर दूध देतात आणि जास्त खत देतात. आणि हे ना हे आता चरत आहेत सगळ्या म्हशी. एवढा मोठा मामाचा गोठा. हा, आणि हा आमचा मामाचा गोठा एवढा मोठा. आणि आमचा अजून एक गोठा आहे तो तुम्हाला आता दाखवतो. सो गाईज, तर ना ह्या 2 जर्सी गाई आहेत. ह्या इथं 2 वाढलेल्या आहेत. हा काय, ह्या मारते आहेत खूप आणि ह्या पण चारा चरत आहेत. हा काय, आणि आता आम्ही चाललो अजून एक आमचे किती गोठे आहेत माहिती आहे का? आमचे एका घरात 3 गोठे आहेत आणि आता आम्ही चाललो 3ऱ्या गोठ्यात. सो गाईज, तर ना 2 शेड्या झाल्या आहेत आणि ही 3री शेड आहे. आणि ह्या सगळ्या म्हशी आहेत ना, त्या मुर्रा जातीच्या आहेत. हा काय, आणि इथं आमची चूल आहे. आणि आता आम्ही जाणार आहे 4थ्या शेडकडे. एकूण आमचे 4 शेड आहेत. गाईज, तर ना आता ह्यांना चारा दिलात आणि हे चरायला लागल्यात. हा काय, आणि आता मस्ती पण करायला लागल्यात, एकामेकांना असं टक्कर मारतात ना तशी मारतात. सो गाईज, तर ना आमचे जे 3 शेड आहेत ते घराला अटॅच्ड आहेत. हा काय, आणि जे आता आम्ही चाललोय ना एक लांब आहे, ते आता घरापेक्षा जरा लांब आहे. आता आम्ही चाललोय चालत. आणि तिथं काय काय रे? एक पाडा आहे आणि एक गाय आहे. ते पाडा आता आम्ही शर्यतीसाठी जरा तयार करायला लागलोय. हा, आणि ही 4थी शेड आहे. हा दाखवतो, लांबूनच दाखवतो. आणि आता आम्ही आत पण जाणार आहे त्याच्या. ही ती शेड आहे. ही आपली वैरण. आणि हे आमचं सगळं, हे आपलं वैरण आहे, आमचं सगळ्यांचं शेत आहे ऊसाचं. आणि हा म्हणतोय की जरा आतून चल कारण की इथं जरा असं साप वगैरे असतात ना तिथं. तर ना आता आम्ही पोहोचलो 4थ्या शेडकडे. ही 4थी शेड आहे. हा काय, आणि ही जी शेड आहे त्याच्यामध्ये जे गायी आहेत ना त्यांची जात किल्लार आहे. हा काय, खिल्लार आहे. हा काय, आणि आता मी चाललोय असं बांधलंय. केवढ्या शेड्या का बांधले तरी? ह्याच्यात पहिले शेळ्या होत्या. हा, तर ह्याच्यात ना आम्ही पहिले शेळ्या हे पाळत होतो, पण आता हे शेळ्या नाहीत, जनावर जास्त झालं म्हणून इथं आम्ही गाई बांधल्यात. हे पाडे आहे.
शंभू आहे ना, ह्याला आम्ही ह्याच्यासाठी तयार करतोय, शर्यतीसाठी. आणि ही आहे ती गाय, खिल्लार जातीची आहेत ह्या दोघं पण. हा काय, आणि जर त्यांचं दूध जास्त महाग असतं. आणि ह्यांचं जे दूध असतं ना ते जास्त महाग असतं इतर दुसऱ्या कुठल्या तरी जातीच्या गाय आणि म्हशींच्या ह्याच्यामध्ये. आणि हे त्यांचा चारा आहे हा. आणि हे शेणी आहे. आणि कधी पण आम्हाला म्हणजे असं चूल वगैरे पेटवायची असते तर इथून घ्यायची शेणी आणि ते आम्ही चूल पेटवू शकतो. सो गाईस, तर ना आता आम्ही घरी चाललोय. हा काय, आणि अजून एक गोष्ट सांगतो की आमच्या सगळ्या गोट्यामध्ये 4 जे गोटे शेड आहेत, हा काय, वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत. हा काय, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.